आजची पत्रकार परिषद राज्य शासनानं परवा दिवशी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातल्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राला मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा शासनाचा GR शासन आदेश हा काल या ठिकाणी पारित झालेला आहे। हे उत्पादन शुल्क विभागातलं राज्यातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे। मी या संदर्भातला प्रस्ताव गेली वर्ष झालं म्हणजे या विभागाचा मी पदभार स्वीकारल्यानंतर सातत्याने याच्यासाठी प्रयत्न करत होतो, कारण मुळातच राज्याच्या उत्पन्नामध्ये भर घालणारं तिसरं सगळ्यात मोठं विभाग कुठला असेल तर तो उत्पादन शुल्क विभाग आहे। गेल्या वर्षी साधारणतः 21,000 कोटी रुपयांचा महसूल या विभागानं राज्य सरकारकडे संकलित केला आणि यावर्षी आम्हाला उद्दिष्ट 24,000 कोटी रुपयांचं दिलेलं आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, ते नक्कीच आम्ही करू। पण एक गोष्ट आहे म्हणजे मला जी जाणवली या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर की एवढं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारा विभाग असताना सुद्धा या विभागाचा जवळजवळ सगळा म्हणजे युनिफॉर्म फोर्स तर आमचा आहेच, म्हणजे आमचा सुद्धा वर्दीतला हा विभाग आहे। पण जसं गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्ह्याचं शाबितीकरण म्हणजे गुन्हा शाबित झाला पाहिजे याच्यासाठी जसं ट्रेनिंग प्रशिक्षण हे पोलिसांना दिलं जातं किंवा फिजिकल फिटनेस हा जसा पोलिसांच्या भरतीनंतर लगेचच त्यांना नाशिकचं प्रशिक्षण केंद्र असेल, खंडाळ्याचं प्रशिक्षण केंद्र असेल, या ठिकाणी पुण्याचं प्रशिक्षण केंद्र असेल, या ठिकाणी जसं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं तसं आमच्या उत्पादन शुल्क विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्हाला पाठवावं लागतं आणि म्हणून हा स्वतंत्र प्रस्ताव आपण तयार केला। माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मागच्या महिन्यामध्ये उत्पादन शुल्क भवनच्या उद्घाटनाला मुंबईमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना आग्रह केला, विनंती केली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्याच कार्यक्रमामध्ये ताबडतोब मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव आणा म्हणून आदेश केले, त्याप्रमाणे आपण तो आणला। एकूण हा उत्पादन शुल्क विभागाचा जो काही प्रशिक्षण केंद्राचा खर्च आहे तो 348 कोटी रुपयांचा आहे। 50 एकर जागेमध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण केंद्र करतोय। याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, प्रयोगशाळा म्हणजे ज्या ज्या आधुनिक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। माझ्या सातारा जिल्ह्यामधल्या पाटण तालुक्यातल्या वाटोळे हे नावाचं गाव आहे जे अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे। म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी नवीन महाबळेश्वर हे प्रस्तावित होतं त्यातला काही भाग या गावाच्या किंवा या प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये समाविष्ट आहे। एक अत्यंत चांगलं केंद्र आपण या ठिकाणी सुरू करतोय। याच्या पाठीमागचा उद्देश आमच्या लोकांचा, आमच्या फोर्सचा फिजिकल फिटनेस राहिला पाहिजे सतत, म्हणजे एकदा ट्रेनिंग देऊन आल्यावर असं नाही जसं रिव्हिजन कोर्स पोलीसमध्ये असतात की एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रशिक्षणाला जावं लागतं, तसंच पॅटर्न किंबहुना त्याच्यापेक्षा आधुनिक पॅटर्न याच्यामध्ये आपण करतो। या केंद्रासाठी आपण जवळपास 51 नवीन पदं ही आमच्या विभागामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करतोय। पण ती मंजूर होईपर्यंत 750 पदांची नवीन जाहिरात ही आम्ही निर्गमित केलेली आहे। त्याची लेखी परीक्षा पण झालेली आहे। टाटा कन्सल्टन्सी कंपनीने ती परीक्षा घेतली, त्यांचा निकाल आल्यानंतर ही 750 पदं आमच्याकडे मिळतील आणि 144 पदं ही MPSC मार्फत भरण्याची सुद्धा प्रक्रिया आमची सुरू आहे। MPSCला रिक्वेस्ट आमची गेलेली आहे। जेव्हा ती 144 पदं आणि ही 750 पदं म्हणजे जवळपास 900 पदं ही आमच्याकडे नव्याने येतील, त्यातली मॅक्झिमम पदं ही ह्या 51 पदांमध्ये आम्ही कशी ऍडजस्ट करता येईल त्याचाही आमचा प्रयत्न आहे। एक महत्वाची गोष्ट, स्वतंत्र सायबर सेल आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा आपण या प्रशिक्षण केंद्रामध्ये चालू करतोय। आपण जर पाहिलं तर परराज्यातनं जी दारू म्हणजे आपण म्हणतो गोवा बनावटीची जी दारू परक्या राज्यातनं येते आणि त्याच्यावर हित लेबल लावून ती हित विकली जाते आणि त्याच्यामुळं जे लायसन होल्डर दुकानदार आहेत त्यांच्या अधिकृत ज्यांना लायसन दिलंय त्यांच्या विक्रीवरती विपरीत परिणाम बनावट दारूमुळे होतो।
तर त्याचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यासाठी आपण स्वतंत्र सायबर सेल पहिल्यांदा राज्य उत्पादन शुल्क विभागात या केंद्रामध्ये आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. कालच GR झालाय. अजून जरी आचारसंहिता लागायला 1-2 दिवस अवधी असला तरी आज किंवा उद्याच माझ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी याच्यासाठी बैठक घेतोय आणि तातडीनं पुढच्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ह्याचं डिझाईन फायनल करणं, ह्याची जागा ताब्यात घेणं आणि जागा सुदैवानं ही 50 एकर जागा राज्य सरकारची आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनानं ही केंद्र मंजूर केल्या ही जागा हस्तांतर करण्याला महसूल विभागाने माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी तशा सूचना या जिल्हाधिकारी साताराला दिलेल्या आहेत. मी सुद्धा तिथला पालकमंत्री आहे आणि ती जागा सुद्धा आमच्याकडे ताबडतोब हस्तांतर होईल. त्यामुळे कुठली तांत्रिक टेक्निकल अडचण याच्यामध्ये नाही. तूर्त बजेट प्रोव्हिजन होण्याच्या अगोदर एकूण 348 कोटी रुपयाचा जो खर्च आहे त्यातले 25 कोटी रुपये माझ्या विभागाला जो नियतवय उपलब्ध आहे त्या नियतवयामधनं काम सुरू करण्यासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद माझ्या विभागाने याच्यासाठी केलेली आहे. राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र हे मंजूर झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला देखील सुरुवात होईल. धन्यवाद. 348 कोटी एकूण 348 कोटी रुपयांचा आमचा आराखडा आहे आणि अजून कालावधी आम्ही 1.5 वर्षाचा दिलेला आहे. 18 महिन्यांचा कालावधी आहे. परंतु सगळ्या गोष्टी मान्यता घेणं म्हणजे बांधकामाचे परवाने घेणं, त्याचं हाय पॉवर कमिटीकडे तो प्रस्ताव जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना जरी थोडा वेळ लागणार असला तरी 1.5 ते 2 वर्षाच्या आत हे केंद्र कार्यान्वित होईल अशा पद्धतीनं आम्ही काम करू. साधारणतः आपण जर पाहिलं तर पोलिसांचं ट्रेनिंग जसं असतं प्रत्येक बॅच ही साधारणतः 1.5 महिने म्हणजे जवळपास 40-50 दिवस एकदा एक बॅच गेल्यानंतर ट्रेनिंग करते. आम्ही याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिनियुक्तीवर जसं पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असतात पोलीस विभागातनं गेलेले तसं आमच्या लोकांना हे ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही सुरुवातीची 1-2 वर्ष पोलीस विभागाचे प्राचार्य दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आमच्या या केंद्रासाठी आम्ही घेणार आहोत. नाही, माझा हा विषय संपू दे ना आधी. हे थोडंसं महत्वाचं आहे का पहिलं केंद्र आपण राज्यात करतोय म्हणजे अजूनपर्यंत आमच्याकडे नव्हतं. मग तो एकदा संपला की मग तुमची सगळी उत्तरं देतो मी. नाही, बहुतेक माझी इतर राज्यांची तर माहिती मी घेतली नाही. आपल्याच राज्यात नव्हतं. मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं ना आमच्या लोकांना राज्य उत्पादन शुल्कच्या आम्हाला पोलिसांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना जेव्हा जागा शिल्लक असेल तिथं तेव्हा ते आम्हाला ऍब्झॉर्ब करायचे. म्हणून आता आमचं स्वतंत्र होतंय. एक वेगळं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण पण मिळेल आणि वेगळी शिस्त आणि नक्कीच हे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिक कार्यक्षमता दिसेल आणि उत्पन्न सुद्धा वाढवायला याच्यामध्ये उपयोग होईल. नाही, आधी हे तर चालू होऊ द्या. हेच मुळात पहिल्यांदा झालं आणि म्हणजे आपण बघू साधारणतः कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा आणि नंतर लगतच्या दुसऱ्या वर्षाचा कसं प्रशिक्षण दिलं जाते त्याचे मी म्हणलं तसं कार्यक्षमतेवरती इफिशियन्सीवरती कसा परिणाम होतोय हे सगळं त्यावेळी बघू आपण. पण पहिलं तरी आपण हे पाटण तालुक्यामध्ये सुरू करतोय. अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळतील प्रशिक्षित होतील त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येईल आणि जास्त निधी देईल किंवा महसूल देईल अशा पद्धतीने अपेक्षा आहेत. नाही, हे बघा तिसरा क्रमांक एवढ्यासाठी मी म्हटलं की आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. पहिला विभाग आहे जीएसटीचा म्हणजे त्यांना कुणीच ओव्हरटेक करू शकत नाही. जीएसटीचा रेव्हेन्यू हा पहिल्या क्रमांकावर असतोच आणि दुसरा जो आहे तो स्टॅम्प्स आहे म्हणजे जे काही व्यवहार होतात जे काही स्टॅम्प ड्युटी वेगवेगळ्या व्यवहारांसाठी भरावी लागते. त्यामुळे या 2 सगळ्यात मोठ्या डिपार्टमेंटला ओव्हरटेक करण्याचा प्रश्नच नाही. पण तिसऱ्या क्रमांकाचा जरी आमचा विभाग असला तरी आपण बघितलं आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत साधारणतः 9% आम्ही रेव्हेन्यू वाढवलेला आहे आणि मला खात्री आहे आता जो शेवटचे 15 दिवस आहेत आम्ही कालच मी बैठक घेतली परवा दिवशी माझ्या विभागाची सगळे उपायुक्त आयुक्त या सगळ्यांना बोलवून जे काही उद्दिष्ट आम्हाला 24,000 कोटीचं दिलेलं आहे
ते 100% पूर्ण करण्याचं टार्गेट मी परवाच कालच्या बैठकीमध्ये दिलं. त्यामुळं नक्की मी आपल्याला सांगेन, म्हणजे तुम्ही मला उत्पन्न वाढीचं विचारलं. आतापर्यंत एमपीडीए जे गुन्हे व्हायचे आमच्या विभागामार्फत, एमपीडीएचे गुन्हे हे आतापर्यंत पोलीस करायचे, आमच्या विभागातनं कधीच केले नव्हते. मी या विभागात आल्यानंतर मी सगळ्या एसपीना सक्त आदेश दिले होते की पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जर आढळला अवैध व्यवसाय, अवैध दारूच्या बाबतीतला, तर सरळ त्याच्यावर एमपीडीएचे गुन्हे दाखल करा. 31 केसेस मी या विभागाचा पदभार घेतल्यापासून 31 केसेस एमपीडीचे आपण केल्या. याच्यापूर्वी मला काय म्हणायचं नाही, पण याच्यापूर्वी अशा केसेस झालेल्या नव्हत्या. परत गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते अवैध सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 5.90 म्हणजे 6% गुन्हे दाखल करण्यामध्ये सुद्धा आपण वाढ केलेली. म्हणजे ते नेहमी सांगितलं जातं की अवैध दारूवरती, गोवा बनावटीच्या दारूवरती इतर ठिकाणी कारवाया का होत नाहीत, तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 6% आपण सर्व प्रकारच्या अवैध दारूवरील कारवायांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. त्यामुळं माझ्याकडं हे प्रशिक्षण केंद्र आमचं झाल्यानंतर कार्यक्षमता मी एवढ्यासाठी म्हटलं की सायबर सेलचं नॉलेज आमच्या लोकांना मिळेल, अधिक गुन्ह्यांचं म्हणजे कायद्याचा कसा वापर करायचा, अधिक कार्यक्षमपणे कसे गुन्हे दाखल करायचे, हे सगळं या केंद्रामार्फत होईल. आणि त्यामुळं अप्रत्यक्षरित्या उत्पन्न वाढायला सुद्धा त्याची मदत होईल. ओके, आता काय दुसरे प्रश्न असतील तर विचारा. राज्य सरकार का पहला स्टेट एक्साइज डिपार्टमेंट का ट्रेनिंग सेंटर कैबिनेट ने परसों की मीटिंग में उसको सैंक्शन दिया है. वो ये ट्रेनिंग सेंटर का ऑफिशियल जीआर कल निर्गमित हुआ है. सातारा जिले में पाटन तालुका के वाटोड़े गांव में 50 एकर्स लैंड में ये ट्रेनिंग सेंटर होने वाला है. उसके लिए जो जगह चाहिए वो जगह भी गवर्नमेंट लैंड हमारे पास अवेलेबल है. वहां का मैं गार्डियन मिनिस्टर हूं. मैंने रेवेन्यू मिनिस्टर साहब ऑनरेबल विखे पाटिल साहब को रिक्वेस्ट किया है और उन्होंने भी इसको मान्यता मिलने के बाद तुरंत ये गवर्नमेंट टू गवर्नमेंट लैंड जाने वाली है, गवर्नमेंट के रेवेन्यू डिपार्टमेंट से गवर्नमेंट के एक्साइज डिपार्टमेंट को, तो उसको तुरंत देने का उन्होंने जिलाधिकारी को आदेश किया है. 348 करोड़ का ये पूरा प्रोजेक्ट है. 50 एकर्स में ये होने वाला है. वहां पे फिजिकल फिटनेस का ट्रेनिंग, एक्साइज लॉ का ट्रेनिंग, सब इसमें पहली बार हमारे एक्साइज डिपार्टमेंट में साइबर सेल का अलग से हम लोग यहाँ इंस्टॉल कर रहे हैं. साइबर सेल का भी ट्रेनिंग ये ट्रेनिंग सेंटर में हमारे जवानों को, हमारे ऑफिसर्स को मिलेगा. और एक तरह से जो इम्प्रूवमेंट चाहिए या जो अपग्रेडेशन चाहिए हमारे डिपार्टमेंट में, वो अपग्रेडेशन के लिए ये ट्रेनिंग सेंटर का हमको बहुत फायदा होने वाला है. ऑनरेबल सीएम साहब ने इसको, जब सीएम साहब एक्साइज भवन का उद्घाटन करने के लिए आए थे, तभी उन्होंने पिछले महीने कहा था कि इमीडिएटली इसको कैबिनेट के सामने लाए. और कैबिनेट का भी मैं आभार मानता हूं, ऑनरेबल शिंदे साहब का, फडणवीस साहब का, माननीय अजित दादा साहब का, ये तीनों का भी मैं आभार मानता हूं मेरे डिपार्टमेंट की तरफ से कि इन्होंने ये प्रस्ताव को मंजूरी दी है. एक बड़ा अच्छा इंस्टीट्यूट, एडवांस्ड इंस्टीट्यूट हमारे एक्स्ट्रा डिपार्टमेंट का ये ट्रेनिंग इंस्टीट्यूट होने वाला है. किस प्रकार की ट्रेनिंग दी जाएगी और कितनी लागत है? यहाँ 348 करोड़ का पूरा इसका प्रोजेक्ट है. 50 एकर्स में ये होने वाला है. और वहाँ का जो सिचुएशन है वो हिली रीजन में है और एकदम नेचुरली ऐसा हिल स्टेशन जैसा ये एरिया है. एक अच्छा सा ट्रेनिंग सेंटर वहाँ होगा. फिजिकल फिटनेस का ट्रेनिंग दिया जाएगा, एक्साइज लॉ कैसा इम्प्लीमेंट किया जाए, और जो आउटर स्टेट से इलीगल लिकर आती है महाराष्ट्र में उसको प्रोहिबिट करने के लिए साइबर सेल का या साइबर इसका कैसा उपयोग किया जाए, इसका भी इसमें ट्रेनिंग दिया जाएगा. शुरुआती के काल में जो पुलिस ट्रेनिंग सेंटर के प्रिंसिपल्स है पुलिस डिपार्टमेंट के, पहले 1 साल या पहले 2 साल के लिए उनको हम डेपुटेशन पे हमारे डिपार्टमेंट में लेंगे. अभी मेरे डिपार्टमेंट में 750 पोस्ट का एडवर्टाइज निकला है. टाटा कंसल्टेंसी कंपनी ने उसका एग्जाम भी लिया है. अभी खाली उनका फिजिकल ग्राउंड बाकी है
वो लोग हमारे डिपार्टमेंट में नए रिक्रूट हो जाएंगे। 140 सीट्स का हमने रिक्वेस्ट हमारे डिपार्टमेंट का एमपीएससी को दिया है। जो पोस्ट एमपीएससी रिक्रूट करने वाली है उसका भी प्रोसेस चालू है। ये 750 और ये 140 करके 900 ऑफिसर्स और स्टाफ 1-2-3 महीने में हमारे डिपार्टमेंट में आ जाएंगे। इसका भी हम लोग ये जो 51 पोस्ट हमको नए क्रिएट करने के हैं वो क्रिएट होने तक ये जो नए रिक्रूट आने वाले हैं उनका भी हम ये ट्रेनिंग सेंटर में उनको भी हम डिप्लॉय करेंगे। ये मैंने अभी बताया, सातारा जिले में मेरा जो कॉन्स्टिट्यूंसी है पाटन तालुका, वहाँ जो गांव है वाटोले करके वहाँ होने वाला है। अभी इसको सैंक्शन मिला है। इसका बजट प्रोविजन अगली बजट में गवर्नमेंट की आएगी, तभी तक मैंने इसके लिए लगने वाले 25 काम शुरू करने के लिए 25 करोड़ रुपीस का मेरा डिपार्टमेंट का जो बजट है उसमें से 25 करोड़ रुपीस का इसके लिए हमने अलग से प्रोविजन किया है। इंडिपेंडेंट ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र का तो है ये, क्या देश में और एक्साइज डिपार्टमेंट की तरफ से इंडिपेंडेंट सेंटर है ट्रेनिंग के लिए अपने लोगों? ये तो मैंने कभी इसका इंफॉर्मेशन नहीं लिया है, लेकिन ये मेरे पास अभी नहीं है, लेकिन हमारे पास ही नहीं था, इसलिए हमने इसके ऊपर मैंने जब ये डिपार्टमेंट ऑनरेबल शिंदे साहब ने मेरे को दिया, ये डिपार्टमेंट सौंपा, तभी से मेरा ये व्यू था कि कोई नया रिफॉर्म इस डिपार्टमेंट पे लाए, क्योंकि 3rd हाईएस्ट रेवेन्यू गेनिंग डिपार्टमेंट ये है। ये मोस्ट इफिशिएंट होना चाहिए। इसके स्टाफ यूनिफॉर्म स्टाफ है हमारे स्टाफ को भी पूरी तरह से जैसे पुलिस यूनिफॉर्म स्टाफ है उनको एक शिस्त रहती है, वैसी शिस्त हमारे भी डिपार्टमेंट में आए, अपडेटेड रहे एक्साइज लॉ के बारे में, पुलिस लॉ के बारे में। इसकी सब प्रोविजन ये ट्रेनिंग इंस्टीट्यूट में हम लोग ने की है। सर, एक्साइज एक डायरेक्टली रेवेन्यू जनरेट करने वाला डिपार्टमेंट है। आपने कहा कि तीसरे नंबर का डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार के लिए है जहां से रेवेन्यू जनरेट होता है, तो रेवेन्यू को लेकर के जो टारगेट्स हैं जो अचीव किए गए अब तक उसके पूरी जानकारी हमें दीजिए। मैंने दिया ना अभी, लास्ट ईयर का हमारे रेवेन्यू कलेक्शन 21,500 करोड़ का था। ये साल हमको 24,000 करोड़ का रेवेन्यू टारगेट दिया है। अभी तक हमने टारगेट अचीव करने के लिए सब प्रयास किए। मुझे पूरा भरोसा है, 2 दिन पहले ही आधे दिन तक मैं एक्साइज ऑफिस में जाके मेरे सभी ऑफिसर्स के साथ इसका रिव्यू लिया है। ये मार्च एंड तक जो हमको टारगेट दिया है वो टारगेट 100% हम अचीव करके ये साल 24,000 करोड़ का रेवेन्यू गवर्नमेंट में जमा करेंगे। सर, ये महाराष्ट्र का पहला सेंटर होगा ट्रेनिंग सेंटर। आंकड़े कुछ तय हुए कि एक साथ में कितने लोगों को ट्रेनिंग दिया जा सकता है और कितनी समय होगी? अभी तो 100 लोगों की एक बैच ऐसा हमारा प्लानिंग है, और एक बैच जाने के बाद 8 दिन का गैप रहेगा, फिर दूसरी बैच आएगी। लेकिन अभी तक तो हमने ऐसा प्लानिंग किया है कि पहले साल 500 से 750 लोगों को एक साल भर में ट्रेनिंग दिया जाएगा। 500 से 750 तक हमारे डिपार्टमेंट के। ओके, आता घ्या दुसरे विषय घ्या। ते बघा आता सगळे उठले। लोकसभा निवडणुका या तोंडावर आहेत आणि हे बंद करू युतीचा काही फॉर्म्युला ठरतोय का? काही एक्सचेंज ऑफर देखील ठरत असल्याचं कळत आहे। म्हणजे ज्या पद्धतीने पश्चिम उपनगरात एक जागा सोडून ठाणे, दक्षिण मधली जागा सोडून रत्नागिरी, सिंधुदुर्गची देखील ऑफर असल्याचं कळत आहे। युतीचा सिंगल लाईन फॉर्म्युला आहे, 45+ इन महाराष्ट्र। त्यामुळं याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची तडजोड नाही। 45 खासदार महायुतीचे निवडून आणायचे नंबर 1। माझ्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं तर मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, मागच्या वेळी ज्या जागा आम्ही लढलो त्या तर जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। कारण आपण सुद्धा जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काल जागा ज्या डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ज्या जागा आम्ही लढलो होतो तिथं कुठेही उमेदवार भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेले नाहीत। त्यामुळे मी एवढंच पहिल्या दिवशीपासून सांगतोय, माननीय शिंदे साहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय दादांचं, या तिघांचं या सगळ्या गोष्टीवरती एकमत आहे। फक्त जेव्हा केव्हा एकदा अधिकृत जागा वाटपाचं शिक्कामोर्तब होईल, कुणाला किती जागा, त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल। मी आपल्याला सांगतो, तिन्ही पक्षांना योग्य जागा या जागा वाटपामध्ये मिळतील। आमच्यामध्ये जागा वाटपाबाबतीत रशीकेस बिलकुल नाही। फक्त ज्या पक्षानं ज्या जागा लढल्या निवडणुकीमध्ये ज्या निवडून आणल्या त्याच्यावरती आम्ही ठाम आहे। आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ज्या 2 जागा आहेत यासाठी शिवसेना आग्रही आहे।
त्या संदर्भात काही एक्सचेंज ऑफर करणार आहात का की ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हवेच आहेत त्या जागी काही दुसरे काही ठाणे हा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जिल्हा आहे। गेली 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे। शिवसेनेचं संघटन तिथं मजबूत आहे, त्यामुळं एक्सचेंज ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही। परंतु तरी पण मी सांगितलं, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, आम्ही लहान आहोत पक्षामध्ये। पक्षाचा अंतिम निर्णय जागा किती घ्यायच्या, एकाच्या बदल्यात एखादी जागा दुसरी एक्सचेंज करायची का, याचा सगळा अधिकार आमच्या पक्षानं कार्यकारिणी बैठकीत माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे। पण मध्यंतरी आम्ही सर्व मंत्री महोदयांनी माननीय शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांना आग्रह केलेला आहे की 2019ला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या तरी जागा किमान या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत। आणि हा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पक्षाच्या वतीनं आपण धरावा, अशी विनंती आम्ही आमच्या मुख्य नेत्यांना केलेली आहे। देसाई साहेब, तुम्ही म्हणताय 45+ वर तुमचं एकमत आहे। एकमत कुठं दिसून येत नाही, ते आहे बारामती। तुमचे नेते किंवा तिथले नेते बारामतीत काय, बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचे नेते विजय शिवतारे यांनी सट्टू टोकलेला आहे। सुनेत्रा पवार तिथं अगोदरच काम करत आहेत। एकंदरीत या जागेवर जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर तुम्ही विजय शिवतारेंच्या विरोधात काय कारवाई योजली आहे का? विजय शिवतारे साहेब आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत, पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय आहेत। त्यांनी एखादं मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे। पण तरी सुद्धा जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्र जातो आहे, जेव्हा बारामतीच्या जागेबाबतीत या 3 प्रमुख नेत्यांनी आमच्या काही निर्णय घेतलेला आहे, त्याच्याशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांनी घेणं योग्य नाही। निश्चितपणे शिवतारे बापूंच्या बरोबर चर्चा करून त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते गैरसमज नक्की दूर केले जातील, याच्यावरनं कुठलाही वाद या ठिकाणी होणार नाही। पक्षाला मुख्यमंत्र्यांनी 2 वाजता भेटायला बोलवलेलं आहे, त्याचबरोबर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर देखील ठाम असल्याचं कळतंय। अजून निवडणुका लांब आहेत, जाहीर झालेल्या नाहीत, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही। निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा जो शेवटचा मिनिट असतो तोपर्यंत आपण याच्यावरती कुठलंही भाष्य करणं योग्य नाही। तुम्ही असं म्हणालात की 2019 मध्ये ज्या जागा शिवसेनेने लढवल्या होत्या आणि जिंकल्या होत्या त्या जागेसाठी तुम्ही आग्रही आहात, मात्र दक्षिण मुंबईमध्ये हा मतदारसंघ तुमचा आहे आणि त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी तयारी सुरू केलेली आहे। या जागेसंदर्भात काही बोलणं झालं होतं किंवा शिवसेनेने ती जागा भाजपला सोडली? मी काय म्हटलं मॅडम, अजून सुरुवातच नाही चर्चेला। आम्ही अंतर्गत चर्चा केलेली आमच्या पक्षामध्ये। आमच्या पक्षामध्ये काय अंतर्गत चर्चा झाली की आपल्याला ज्या 22 जागा आपण लढवल्या होत्या त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत। मग 22 जागेवरती उमेदवार कोण याची सुद्धा आमची अंतर्गत चर्चा आहे ना, ती आम्ही जाहीर करू शकत नाही बाहेर। पण जोपर्यंत जागा आमच्या 22च्या 22 आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत इतर कुणी तयारी करू शकत नाही, तयारी कुणी करू नये असं कोण म्हणू शकत नाही। आणि शेवटी मी काय सांगितलं, मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे 3 जण मिळून इथं बसतील, इथला फॉर्म्युला नक्की करतील आणि मग केंद्रीय नेतृत्वाबरोबर महायुतीचे जे शिरस्त नेतृत्व केंद्रातलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि अंतिम निर्णय ते घेतील दिल्लीमध्ये। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 3 मंत्र्यांना उतरवणार चर्चा आहे, तानाजी सावंत, संदीपान मुंडे आणि संजय राठोड। भाजपप्रमाणे धक्कातंत्र आपल्याकडे पाहायला मिळणार का? काही 3 मंत्र्यांना लोकसभा धक्का तंत्र असेल तर ते अगोदर सांगायचं नसतं, मग त्या धक्क्याची तीव्रता जाणवत नाही। त्यामुळं जर असं काय आतमध्ये चर्चा सुरू असेल तर मला माहित नाही, ती चर्चा जोपर्यंत धक्का बसत नाही तोपर्यंत कळणार नाही। सर, मनसेबरोबर युती होणार अशी चर्चा आणि मनसेसाठी एक जागा मुंबईमध्ये सोडली जाणार अशी देखील चर्चा। बघा, मी मागं देखील एकदा सांगितलं होतं, माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा मनसे हा हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढे जाणार आहे। माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे घेऊन पुढे जाणारा मनसे पक्ष आहे। आज आपण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्ववादी सर्व पक्ष, शिवसेना असेल, भाजप असेल, आपण एकत्र आलेलो आहोत। त्याच्यामध्ये जर मनसेची भर पडली तर ते मताची विभागणी पुढे टाळली जाणार आहे आणि आपल्या मताच्या विभागणीमुळे इतर लोकांना समोरच्या महाविकास आघाडीतल्या फायदा होऊ नये ही खबरदारी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे। जर मनसे यायची तयारी असेल तर शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतील। पण ते जर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू। ओके।
अभी हो गया ना आणि हिंदी उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे अमोल कीर्तीकरांना ठाकरे गटाकडनं तिकीट देण्यात आलं आहे, तो मतदारसंघ कुठेतरी भाजप आपल्याकडे घेतोय आणि त्या बदल्यात तुम्हाला कल्याणकडला सीट देत आहे आणि त्या अनुषंगाने कल्याण आमचीच आहे, परंतु आमच्याकडची काय देत आहे, ठाणे पण आमचीच आहे. ते निरुपमी इच्छुक आहे भाजप मतदानासाठी आणि त्यांच्यासाठी जागा सोडून अहो कल्याण आमचीच आहे. ठाणे तुम्ही 22 जागा वाचा ना जरा एकदा. आम्ही गेल्या वेळी जे लढलो होतो ना 2019ला, त्या 22 जागेवर आम्ही ठाम आहे. त्यामुळे जी आमचीच आहे त्याच्याबद्दलची. आणि हे बघा, जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहणार. ही घेतली, ती दिली, ती घेतली, ही दिली, या बाहेरच्या चर्चा आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही त्याच्यावरती मंत्र्याने तरी बोलणं योग्य नाही. उमेदवार आहे तो जाहीर करण्यात लवकरच येईल. मुंबईतील 2 जागांवरती भाजपाकडून जो उमेदवार आहे तो जाहीर करण्यात आलाय. मुंबईत भाजपाकडून 5 आणि शिवसेनेला 1 अशी जागा वाटप होणार अशी देखील चर्चा आहे. अजून एकच जागा जी भाजपकडे होती ती मी काय सांगितलं सुरुवातीला, आम्ही ज्या 22 जागा धनुष्यबाणावर लढलो होतो त्याच्यापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारची पहिली यादी आली त्याच्यामध्ये जाहीर झालेली नाही. त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या योग्य दिशेनं सुरू आहेत. थोडा सबूर धरा, निश्चितपणे योग्य होईल. तुम्हाला जे वाटतंय ना की महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस होईल जागा वाटपावरनं, तसं बिलकुल होणार नाही. मी सुरुवात काय केली, 45+ जागा निवडून आणायची 1 लाईन ही आमचं टार्गेट ठरलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण थोडंसं पुढं मागं सरकायला तयार आहोत. संजय निरुपम यांच्या नावाला तुम्ही समज दर्शवणार का जर ते भाजपात गेले आणि महायुतीकडनं जर निवडणूक लढणार असेल तर? तो निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. मंत्र्यांच्या लिस्टमध्ये आपलं पण नाव चर्चा आहे की लोकसभेमध्ये मी तर नाही बघितलं सकाळी माझा फोटो टीव्हीवर. चर्चा आहे की ह्याच्यासाठी आपल्या नावाची आमची जागा साताऱ्याची भारतीय जनता पक्ष लढतो. ही जागा भारतीय जनता पक्षाकडे. मी काय सांगितलं, ज्या जागा आम्ही लढलो 22 जागा ज्या आम्ही लढलो त्यात माझी जागा नाही गेल्या वेळी लढलेली. हाजी बोले. लोकसभा क्षेत्र को लेके यहाँ पे तक फैसला हुआ है कब तक, क्योंकि हालांकि बीजेपी ने अपना पहला लिस्ट जारी कर दिया 20 उम्मीदवार के नाम. हमारा भी इंटरनल डिस्कशन जो है पार्टी अंतर्गत का, पार्टी के अंदर का, वो हमारा इंटरनल डिस्कशन चालू है. मैंने अभी कहा है जो 22 सीट्स 2019 के इलेक्शंस में हम लोग ने धनुष्य बाण चिन्ह पर लड़ी थी, उसके लिए हमारा आग्रह है. उसके बारे में हमने सब हमारी इंटरनल होमवर्क करके रखा है. हमारे मुख्य नेता जो केंद्रीय नेतृत्व के साथ महायुति के डिस्कशन करते हैं वो माननीय शिंदे साहब है. हम जो महाराष्ट्र के जो नेता लोग हैं, हमने हमारा जो कहना था वो शिंदे साहब से मिलके उनसे रिक्वेस्ट की है, उनसे विनंती की है कि जब आप दिल्ली के नेतृत्व के साथ बात करेंगे तब महाराष्ट्र के शिवसेना नेताओं का ये कहना है कि 22 जगह हम लोग को ये सीट शेयरिंग में मिलनी चाहिए. ये आप लोग वहां पे रखें और उसके लिए उनसे विनंती करें. हमारा 22 जगह पर लड़ने का तैयारी हो चुका है. लेकिन हालांकि सर पहला लिस्ट जारी हो चुका बीजेपी होगा ना. अभी तो इलेक्शन के चुनाव डिक्लेयर भी नहीं हुए. वो जल्दी हो जाएंगे, बिफोर टाइम हो जाएंगे, डोंट वरी. सर एक और सवाल जानना चाहिए, राहुल गांधी इस समय महाराष्ट्र में है, भारत जोड़ो न्याय यात्रा में 17 तारीख को उनकी मुंबई में रैली है. इस चीज को देख रहे हैं कहीं ना, क्योंकि राहुल गांधी हमेशा वीर सावरकर का अपमान करते नजर आ रहे हैं. देखिए, सावरकर जी का अपमान महाराष्ट्र कभी भी सहन नहीं करने वाला है. मुझे यही कहना है कि जब राहुल गांधी जी मुंबई में आएंगे, जो राहुल गांधी जी ने सावरकर जी का इंसल्ट किया, अपमान किया, उनके बाजू में उद्धव ठाकरे साहब जाके बैठने वाले हैं क्या? इसका पहला उबाटा गट ने आंसर देना चाहिए. जो सावरकर जी का इंसल्ट करते हैं, उनका अपमान करते हैं, उनके बारे में शब्द अच्छे इस्तेमाल नहीं करते हैं, उनके साथ बैठ के उनका समर्थन राहुल गांधी का करेंगे क्या उद्धव ठाकरे साहब? ये पहला उन्होंने कहना चाहिए. और लोकशाही में किसी पार्टी के नेता को, किसी पार्टी के प्रमुख को देश भर कहीं भी जाके रैली करने का उनको पूरा अधिकार है, वो आ सकते हैं. लेकिन महाराष्ट्र की जनता राहुल गांधी की बात पर भरोसा नहीं रखेगी. ओके. राहुल गांधी उद्धव ठाकरे भारत जोड़ो न्याय यात्रा कर रहे हैं, उनको कांग्रेस को फायदा होगा. जिस प्रकार से लगातार कांग्रेस के कई बड़े नेता महायुति में शामिल हो रहे हैं. आगे देखो क्या होता है. आगे देखो क्या होता है.
सर और जानना चाहिए सीए को आपने तो देखा अभी 2-3 बड़े बड़े नेता आ गए, बहुत सारे नेता का डिस्कशन चल रहा है। जब तक ये राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा खत्म होने में आएगी, तब तक महाराष्ट्र के बड़े बड़े नेता और पूरे देश भर के बड़े बड़े नेता कांग्रेस को छोड़ चुके होंगे। कोकण दौऱ्यावरती आहेत भास्कर जाधव इकडे काँग्रेसचे अजूनही नेते महायुतीच्या अनेक नेते चर्चेमध्ये आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी तिथल्या नेतृत्वाबद्दल मतभेद आहेत किंवा ज्यांना जो विकास राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, ज्यांना हे पटतंय, ज्यांना वाटतंय की पुढची 5-25 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश भक्कमपणे जाणार आहे, असे अनेक नेते आमच्या प्रत्येकाच्या संपर्कात आहेत। योग्य वेळी त्यांच्या पद्धतीनं आपण तुम्हाला ते समोर आलेले दिसतील। उद्धव ठाकरे आज सीए को लेके जानना चाहिए तीसरा हे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। जर ते युतीमध्ये सामील होत असेल तर तुम्ही त्याचं स्वागत करा, कारण गोवाकर आणि चिपळूणच्या जागेसाठी ते मी काय सांगितलं, शिवसेनेमध्ये जर कुणी येत असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला, त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य नेत्यांना एका ठरावानं आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे जर कुणी येणार असेल तर शिंदे साहेब त्याचा विचार करतील। देसाई सर सीए को लेकर बात करते हैं, जिस प्रकार से केंद्र सरकार ने सीए लागू कर दिया है, नोटिफिकेशन जारी कर दिया, वही विपक्ष लगातार सीए को लेकर सवाल उठा रहे हैं। कर्नाटका की बात करें या पश्चिम बंगाल, वो वहाँ की सरकार जो है ममता बनर्जी वो कह रही है कि हम इसको लागू होने देंगे, वही उद्धव ठाकरे भी अपने अभी तक फैसला नहीं ले पाए। हाँ, उस कानून को लेकर वही मुझे कहना है कि अभी जब राहुल गांधी जी की रैली में उद्धव ठाकरे साहब साथ में आएंगे, तभी उन्होंने राहुल गांधी सीए के बारे में क्या कहते हैं और उद्धव ठाकरे साहब क्या कहते हैं, ये सामने आना चाहिए ना। ऐसा चुपके बैठने से कुछ होने वाला नहीं है। आप उद्धव ठाकरे साहब कहते हैं कि वो हिंदुस्तान के नेता है, एक बड़े पार्टी के नेता है, उनकी पार्टी बड़ी है, तो बड़े पार्टी के बड़े नेता ने ऐसा नेशनल इश्यू के बारे में तुरंत अपना मत देना चाहिए, जो कि उद्धव ठाकरे साहब नहीं दे रहे। उनका जो भी रिएक्शन आएगा उसके बाद हम उसके बारे में बात करेंगे। ओके, चलो। सर एयर इंडिया बिल्डिंग को महाराष्ट्र सरकार को अधिग्रहण करना था, भारत सरकार ने उसकी मंजूरी दे दी है, तो अब महाराष्ट्र सरकार एयर इंडिया बिल्डिंग का इस्तेमाल किस तरीके से करने वाली है? देखिए, माननीय डिप्टी सीएम और फाइनेंस मिनिस्टर अजय दादा पवार साहब ने इसके बारे में एक स्टेटमेंट दिया है कि ये सब रीडेवलपमेंट का एक बड़ा प्रोजेक्ट हम इंटरनेशनल कंसल्टेंट को बुला के इसके बारे में प्लान कर रहे हैं। माननीय डिप्टी सीएम अजय दादा पवार साहब इसमें ध्यान दे रहे हैं, उनके पास फाइनेंस डिपार्टमेंट है। जल्दी ही इसके बारे में फाइनेंस डिपार्टमेंट की तरफ से और सीएम साहब के ऑफिस की तरफ से या सीएम साहब की तरफ से इसके बारे में ऑफिशियल स्टेटमेंट आएगा। लेकिन ये पूरे एरिया का बहुत अच्छी तरह से डेवलपमेंट करने का सरकार के सामने प्रस्ताव है। ओके, एअर इंडियाच्या बाबतीतला प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता। केंद्र सरकारनं त्या संदर्भातली संमती दर्शवलेली आहे। या संपूर्ण परिसराचा निश्चितपणे विकास करून या परिसरामध्ये अत्याधुनिक अशा पद्धतीचं शासकीय संकुल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे। माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब याच्यामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।